नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, काहीतरी गोड खायची इच्छा होतीये का? अहो मग पटकन अगदी 15 मिनिटात बनणारे हे गुलाबजाम करून पहा. अगदी घरच्याच साहित्यात बनणारे हे गुलाबजाम एकदम मऊ, लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे मिल्क पावडरपासून बनवलेले गुलाबजाम तुमचा आत्मा एकदम शांत करतील ह्याची मी तुम्हाला इथे खात्री देते. चला तर मग पाहूया कसे करायचे हे गुलाबजाम. सुरुवातीला आपण एका पॅनमध्ये दूध घेऊया आणि त्यामध्ये तूप टाकूया. पहा, इथे मी गॅस ऑन केलेला नाही आहे. हे मी नुसतं गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे. आता तुपानंतर मी त्याच्यामध्ये रवा टाकला आहे आणि ही मिल्क पावडर टाकली आहे. असं गारच आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं, एकजीव झालं की मग आपल्याला गॅस ऑन करून हे आटवून घ्यायचं आहे. पहा, हे असं चमच्याने सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडायच्या आहेत आणि एकसारखं मिश्रण तयार करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅस ऑन करूया. आता एकसारखा हात चालवत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. हे ढवळत राहायला पाहिजे, नाही तर यामध्ये आपल्याला याचे मिल्क पावडरचे गोळे तयार होतील. त्यामुळे हे एकसारखं आपल्याला असं ढवळत राहावं लागणार आहे. पहा, हे असं उकळायला लागलं की ते घट्ट घट्ट होत येतं आणि जेव्हा ते इतपत असं घट्ट होतं त्यावेळेला गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. पहा, हे असं घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे. आता साखरेच्या पाकाकरता आपल्याला एका कढईत साखर घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. या सगळ्याचं प्रमाण मी व्यवस्थित दिलेलं आहे, ते एकदा चेक करून घ्या. आता या पाकात आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आणि केशरच्या काड्या टाकायच्या आहेत. त्याच्याने काय होईल, एक मस्त असा सुगंध येईल आणि केशराने त्याचा रंगही खूप छान येईल. तर हे आपल्याला आता एक साधारण 4 ते 5 मिनटं हे पाणी उकळवायचं आहे, म्हणजे त्यातली साखरही विरघळेल आणि हा पाक जरा घट्ट होईल, पाणी थोडंसं आटेल. पहा, साखर कशी विरघळलेली आहे. आता याला उकळी यायला सुरुवात होईल. आता हे आपल्याला साधारण एक 4 मिनटं उकळवायचं आहे. एकदम दाट पाक तयार करायचा नाही, थोडासा तो पातळसरच असणार आहे. पहा, हे साधारण आता एक 4 मिनटं झालेली आहेत आणि आपला पाक तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे बाजूला ठेवते. आता गोळ्यांसाठी जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण व्यवस्थित मळून घेऊया. आता हे थोडंसं चिकट लागते, तर ह्याच्यासाठी बाइंडिंगसाठी आपल्याला यामध्ये मैदा टाकायचा आहे. तर मैदा थोडासा टाकला मी आत्ता. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जो घेतलेला आहे प्रमाणात तो पूर्ण टाकलेला आहे. हे व्यवस्थित एकसारखं करून मी मिक्स करून घेते, म्हणजे आपल्याला गोळे व्यवस्थित तयार करता येतील. आता ही वेलची पावडर टाकते. वेलची पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाका, हे एकदम ऑप्शनल आहे. आणि आता यामध्ये आपल्याला थोडी बेकिंग पावडर टाकायची आहे, म्हणजे आपले गुलाबजाम एकदम असे छान फुलतील आणि आतूनही असे मोकळे होतील. पहा, थोडंसं पाणी मी त्यावर टाकलं आणि हे व्यवस्थित मळून घेते आहे. एकसारखं मिश्रण तयार झालं. आता आपल्या हाताला थोडंसं तूप लावून घ्या किंवा तेल लावून घ्या आणि याचे असे गोळे तयार करा. असे गोळे वळून आपल्याला हे एक 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 असं तयार करून ठेवायचं आहे. पहा, इथे कुठेच आपल्याला या गोळ्यांना भेगा वगैरे पडत नाही आहेत, एकदम छान तयार होत आहेत.
जर गोळ्यांना अशा भेगा वगैरे पडल्या तर मग ते तळताना फुटतात. गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे. तेल एकदम जास्त तापवायचं नाही, अगदी बारीक गॅसवर तापून घ्यायचं तेल आणि मग गोळे त्यामध्ये सोडायचे. याला जास्त तापलेलं तेल चालत नाही, नाहीतर मग गोळे कसे एकदम पटकन लाल होतात आणि आतनं कच्चं राहतं. त्यामुळे एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. पहा, असे अलगद हाताने करून आपल्याला सगळ्या बाजूनी त्याला तळून घ्यायचं आहेत. एकसारखा कलर आला पाहिजे, म्हणजे आतनंही ते व्यवस्थित शिजतील आणि जेव्हा आपण त्यांना पाकात टाकू आतपर्यंत पाक पोचेल आणि गुलाबजाम एकदम छान लागतील. तर पहा, साधारण या रंगावरती आपण हे काढणार आहोत आणि गरम गरमच पाकात टाकणार आहोत. पहा, आता व्यवस्थित पाकात घोळून घेऊया आणि हे आपल्याला परत एकदा गरम करायचं आहे, म्हणजे हे गोळे जे आहेत हे सगळं पाक व्यवस्थित शोषून घेतात. पहा, किती सुंदर दिसत आहेत आपले गुलाबजाम. आहे की नाही? सोपी पद्धत आहे अगदी. किती सुंदर झालेले आहेत पहा. इथे मी गॅस ऑन केला आहे. आता यांना थोडीशी उकळी घेते आहे. एक अर्धा तास त्यांना त्यात भिजू द्या आणि मग आपले हे गुलाबजाम खायला तयार. पहा, किती सुंदर झालेले आहेत हे. तुम्ही करून पहा असे मिल्क पावडरपासून बनलेले गुलाबजाम आणि कसे झाले ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.